हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात मुसळधार पावसाची थैमान आता बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या भागामध्ये पावसाला आता लगेच सुरुवात होणार आहे। येत्या 2 तासात काही ठिकाणी मोठा अलर्ट आहे, कारण पावसाचं खूप वर्षानंतर हे संकट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं की काही वर्षे झालं असा पाऊस आम्ही बघितला नव्हता, त्या प्रकारचा पाऊस आता आम्हाला बघायला मिळालेला आहे। कारण अतिशय ढगफुटी सदृश्य पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मात्र आता पुढच्या 2 तासात राज्याला मोठा पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे। यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। कुठे कसा पाऊस राहणार आहे सर्व काही अंदाज आपण जाणून घेणार आहोत। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज अंदाज बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील त्याबाबतचा अंदाज आपण नक्की देणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज। तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा, आता पुढचे काही तास तर राज्यासाठी खूप मोठे तर ठरणारच आहेत। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर येत्या 2 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता काही भागात राहणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता येत्या 2 तासामध्ये केज उत्तर साईडला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। माजलगाव, बीड, गेवराई, पाथर्डीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक बघायला मिळू शकतो, हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। तसेच परभणी, पाथरी, सेलू बऱ्याच भागात आज मुसळधार पाऊस झाला। मात्र येत्या 2 तासात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे। 100% खूप पाऊस येत आहे, त्यामुळे सतर्क राहावे। रात्रीला मोठा अलर्ट आहे। काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। माजलगाव, बीड, गेवराई, भागूर, पैठणच्या भागात देखील पुढच्या काही तासामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। 100% काही भागात चांगला पाऊस राहणार आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। नवीन ढगांची निर्मिती होऊन मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं, त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तसेच गंगाखेड, परळी, कंधार, पूर्णा, नांदेड, वसमतच्या भागात नवीन ढगांची निर्मिती होत चाललेली आहे। या ठिकाणी लवकरच येत्या 2 तासामध्ये मध्यम स्वरूपाचं तर काही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल असा अंदाज बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाची शक्यता आहे। तर उमरेड, पुसद, हिंगोलीच्या भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुढच्या काही तासात। पांढरकवाड्याला देखील येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे। मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता काही भागात आपल्याला बघायला मिळू शकते। तरी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। तर चला आता येत्या 2 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता कोणत्या जिल्ह्यात आहे, कुठे जोरदार नदी नाले वाहणारे पाऊस आता पडणार आहेत, तर चला आता तो अंदाज आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये बघू शकता, आता लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे। या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडणारे आता जिल्हे बघूयात, तर बघू शकता तुळजापूर आहे, लातूर आहे, या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे। वैराग, बार्शी, परंडा, कुरुडवाडी, सोलापूर, एनके, पंढरपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नक्की बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस राहू शकतो, अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तसेच अहमदपूर, उदगीरच्या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे। येत्या 2 तासात पावसाचा चांगला जोर राहणार आहे पैठणच्या भागामध्ये। तसेच इकडे श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलूचे भाग असतील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल। अहिल्यादेवीनगर, खेड, पुणे, दोन करमाळ्याच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे। बारामतीच्या भागात इंदापूर, सातारा, वडूज मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस। मनमाड, मालेगाव, पाचोरा, धुळे, खामगाव, अकोला मध्यम ते मुसळधार पाऊस राहणारच आहे। काही ठिकाणी अतिशय मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे। तर काही ठिकाणी आता नदी नाले वाहतील, नद्यांची पाणी ही खूप पुलावरून जाईल असे काही भागामध्ये चित्र बघायला मिळू शकते। तर चला आता तुफान पावसाचे थैमान कोणत्या भागामध्ये अधिक बघायला मिळणार आहे, आता त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये आता येत्या 2 तासात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे, ती म्हणजे खरी जळगाव या ठिकाणी खूप मोठा अलर्ट पावसाचा बघायला मिळणार असून जळगाव, शिरपूर, साक्री, धुळे, पाचोरा, खामगाव, अकोलेचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये दिसून येऊ शकते। नंदुरबारच्या भागामध्ये, धनगावचा भाग असेल मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा भयंकर पाऊस आपल्याला
पाहायला मिळू शकतो। खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे शिरूरचा भाग असेल, या ठिकाणी चोपडाचा भाग आहे, बालवडीचा भाग आहे, यावल, सावडा, इरोंडर, पारोळा, धुळेचे भाग असेल, जळगाव, जामनेरचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस पाचोऱ्याच्या भागापर्यंत बघायला मिळणार आहे। तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकतो। ही देखील शेतकऱ्यांनी लक्षात गोष्ट घ्यायची आहे, कारण खूप मोठे बदल वातावरणात आता होत चाललेले आहेत। तसाच जर विचार केला इकडे अजंठा, चाळीसगावचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिल्लोड, माहुरा, कन्नड, चिखलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता राहू शकते। देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील। मात्र तीव्र पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। अंबड, परतूर, सेलूच्या भागात, पाथरी, जिंतूर, परभणीच्या भागात देखील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे। मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस हा आता लवकरच हजेरी लावणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बहुतांश भागात बघायला मिळणार आहे। तर येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे। सध्या कोणत्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे व सध्या असलेला सुरू पाऊस म्हणजे सध्या ज्या ठिकाणी पाऊस सुरू आहे तो पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण येत्या 2 तासात काही जिल्ह्यामध्ये खूप भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अति मुसळधार पावसाचं संकट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता त्या जिल्ह्यांची डायरेक्ट आपण नावे बघूयात। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा। तर यामध्ये बघू शकता वाशिमला एक मध्यम ते मुसळधार, नांदेडला एक मध्यम ते मुसळधार, अतिशय मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला देखील मिळू शकतो। चंद्रपूर, गडचिरोली, पांढरकवाडाचा भाग असेल, अहेरी, कापशीच्या भागात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तुफान पाऊस राहणारच आहे। 100% काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच नागपूर, भंडारा, उमरेड, आर्वी, वर्ध्याचे भाग असेल, याही ठिकाणी चांगला पाऊस येणार आहे। हो, याही ठिकाणी चांगल्या पावसाची हजेरी लागू शकते। हा अंदाज शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कारण खूप मोठा बदल वातावरणात होत चाललेला आहे। आर्वी, अचलपूर, अमरावतीच्या भागात देखील येत्या 2 तासामध्ये खूप मोठा पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो। तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। चंद्रपूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। ताडोबा, गडचिरोलीला अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे। तो पाऊस यवतमाळकडे सरकणार आहे, पांढरकवाडाकडे देखील सरकणार आहे। त्याचा थेट प्रभाव आपल्याला या भागाकडे पाहायला मिळणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळेल। खूप तीव्र असा बदल वातावरणामध्ये होणार आहे। मोठे बदल होत जाणार असून मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे जालना, अंबड, पैठण, सेलू, जिंतूरच्या भागात, हिंगोलीमध्ये देखील जोरदार पाऊस राहील। रिसोडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार पाऊस लवकर हजेरी लावणार आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस होण्याचा देखील अंदाज आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। खूप मोठा असा बदल आपल्याला राज्यातील वातावरणात दिसून येतोय। तुफान पावसाची शक्यता बघायला मिळते। कारंजा, अकोल्याच्या भागात, यवतमाळच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। अशा प्रकारचा खूप मोठा असा बदल वातावरणामध्ये 100% आपल्याला दिसून येणार आहे। त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर चला आता मॉडेलने आता रात्रीला 10 नंतर खूप मुसळधार पाऊस दाखवलेला आहे। मध्यरात्रीला खूप मोठा पावसाचा अलर्ट राज्यभरात बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील ती जिल्हे आता आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, यामध्ये आता अमरावती, वाशिम, पुसद येत्या 2 तासात खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, आदिलाबाद, पांढरकवाडा अतिवृष्टीची शक्यता असा अंदाज मॉडेलने दिलेला आहे। त्यामुळे सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखवलेला आहे। हिंगोली, उमरखेड, यवतमाळ, कारंजा, अकोला विजांसह पाऊस आहे। चंद्रपूरला विजांसह पाऊस आहे। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पावसासंदर्भातील बघायला मिळणार आहेत। कारण सर्व काही घडामोडी बातम्या आपण या चॅनलवरती देत असतो। त्यामध्ये कुठे जोरदार पाऊस झाला, कुठे जोरदार पाऊस पडणार आहे, अशा विविध अपडेट्स बातम्या तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आता अधिक पाऊस पडणारे काही जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत। त्या ठिकाणी आता पुढच्या 2 तासामध्ये व रात्री उशिराला खूप तीव्र पाऊस येणार आहे। शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या, कारण अचानकपणे काही जिल्ह्यामध्ये आता तुफान स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे। अशा जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर यामध्ये इकडे
चंद्रपूरला मुसळधार पाऊस राहील, राजुराला मुसळधार पाऊस, भद्रावतीला मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता तर आहेच. इकडे शेंदवी, वाडकी, पुण्याला देखील मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 100% आहे. हिंगणघाट, चिमूरच्या भागात, पवनी, उमरेड, पुलगावच्या भागात, वर्ध्याच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस राहणारच आहे. काही ठिकाणी अतिशय तीव्र पावसाची शक्यता राहू शकते. कोंडोली, नागपूर, मौंदाचा भाग, आष्टी, मोजरी, आर्वीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सावनेर, रामटेक, तुमसेरचा भाग असेल, या ठिकाणी देखील सासूर, मुलटेचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. शेवगावला देखील मोठा अलर्ट आहे. छत्रपती संभाजीनगर विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे. पैठण, सेलू, माजलगाव हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दाट पावसाचा अंदाज बघायला मिळतोय. तीव्र पावसाच्या सरी येणार आहेत. सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. श्रीरामपूर, वैजापूर, नाशिक, मनमाड, कन्नड, इगतपुरी, जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, दौंड, करमाळा, बारामती पर्यंत अक्षरशः आता पाऊस हे भाग झोडपून काढणार आहे. जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी जर आता या 4 दिवस, आता पुढचे 4 दिवस तर काही पाऊस कमी होणार नाही. भाग बदलत तुफान मुसळधार पाऊस राज्यात बघायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तीव्र पावसाची शक्यता 100% आहे. काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचा आहे. तसेच पुढच्या 2 तासामध्ये धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे. तीव्र पाऊस नेमका आता कोणत्या भागात होत आहे तर तो अंदाज आपण बघूयात. यामध्ये जर विचार केला तर केस तालुक्यात देखील तीव्र मुसळधार पावसाची शक्यता लवकरच बघायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. काही ठिकाणी अतिशय तीव्र पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तीव्र स्वरूपाचं, काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल. तीव्र कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाचं चिन्ह हे बदलतानाचं दिसतंय. कुठे मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यात अक्षरशः अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. शेतकऱ्यांना वाटत पण नव्हतं की असा पाऊस राज्यात हजेरी लावेल, मात्र अक्षरशः त्या प्रकारच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. तर काही तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. त्या तालुक्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता, यामध्ये आहे सर्वात पहिला तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका. इकडे जालन्याकडे पण चांगला पाऊस राहणार आहे. जालना जिल्ह्यात देखील पाऊस राहील. तसेच इकडे आता पुढचे भाग आपण बघूयात. यामध्ये परळीच्या भागात चांगला पाऊस आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस आहे. अजून कोणत्या भागात जर पाऊस वाढणार असेल तर तो अंदाज लवकर देऊ. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक केलेलं दिसत नाही, लाईक करा. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओत अंदाज नक्की देऊ. धन्यवाद.